प्रभाग क्रमांक 21 चे नगरसेवक नंदलाल गवळी यांच्या यशाबाबत सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। गवळी यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त करीत प्रभागामधील नवयुवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत शहरातील नशेखोरीला आळा बसवण्याकरिता प्रयत्न करेल असे आश्वासन औरंगाबाद UCN TV न्यूजच्या माध्यमातून दिले। सन्मान्य व्यासपीठ, माननीय आमदार साहेब आणि आम्ही जयंती महोत्सव समितीचं नियोजनाची बैठक होती आमदार साहेब, तर तिथं आम्ही सगळ्यांनी विचार केला की आपल्याला 8 दिवसाचा सप्ताह घ्यायचा आहे, परंतु सप्त्याचा कार्यक्रम आपणच सुरू केला आणि त्या सप्त्याचा पहिला दिवस आज ठरलेला आहे। तर वेळोवेळी समाजाच्या कार्यक्रमामध्ये हा आपला समाज वेळोवेळी सहभागी होतो आणि मला थोडंसं तुम्हाला सांगायचं आहे की पदमपुरा या भागातून आपल्या समाजाचे पहिले नगरसेवक गंगारामजी बनसवाल हे एक वेळेस निवडून आले आणि नंतर 3 वेळेस अपक्ष म्हणून निवडून आले आणि त्याच्यानंतर गोवर्धनजी बनसवाल हे दुसऱ्या नंबरचे नगरसेवक होते। सोनाबाई बनसवाल हे 3 नंबरचे बनसवाल नगरसेवक होते। 4 नंबरचे नगरसेवक आपले बन्सीलालजी गांगवे मामा होते आणि सो बन्सीलालजी मामी गांगवे ह्या 5 नंबरच्या नगरसेविका होत्या। मनोजजी गांगवे हे 7 नंबरचे नगरसेवक होते आणि रवी गांगवे हे 8 नंबर आणि शेरखाने हे 9 नंबर आणि पिंजरकर ताई या 10 नंबर आणि नारायणजी कुचे तिरलोकन आपण 11 नंबर होत आणि त्याच्यानंतर हरसूल परिसरातले एक नगरसेवक झाले, नाव आठवत नाही, आणि तुळशीरामजी भगोरे साहेब हे 13 नंबरचे नगरसेवक झाले आणि रोजतकर ताई ह्या 2 वेळेस नगरसेविका झाल्या आणि मनोजजी गांगवे हे सुद्धा 2 वेळेस नगरसेवक झाले आणि सो गंगूबाई भगोरे ह्या भोरे आणि ह्या कुचे परिवारातल्या ह्या 15व्या नगरच्या नगरसेविका झाल्या आणि नंदलाल गवळी हा 16 नगरचा नगरसेवक झाला। तर मला सांगायची आठवण मला याच्यासाठी द्यायची होती की ह्या संभाजीनगरची सेवा आमच्या समाज बांधवांनी पूर्वीपासून केलेली आहे आणि आज बी आम्हाला सर्व समाजाची सेवा करण्याची संधी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्हाला दिली, त्याबद्दल मी पार्टीचे खूप खूप आभारी आहो। धन्यवाद। काय सांगाल, तुम्ही एक युवक म्हणून नवनिर्वाचित नगरसेवक निवडून आलात, तुमच्या निवडीचं पहिले श्रेय कुणाला जातो? सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवण्यात आली आणि छत्रपती संभाजीनगरचे अतुलजी सावे साहेब, डॉक्टर कराड साहेब, संजयजी केनेकर साहेब, शहराध्यक्ष शितोळे साहेब आणि आमच्या समाजाचे एकमेव आमदार नारायणजी कुचे साहेब यांना मी माझे श्रेय देतो, कारण त्यांनी माझ्यासारख्या सामान्य परिवारातील मुलाला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना तिकीट दिलं, माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो आणि आयुष्यभर त्यांचं ऋण व्यक्त करतो। तुम्ही एक युवक आहेत नगरसेवक म्हणून, आपल्या शहरामध्ये टोयोटा सारख्या आणि मोठ्या उद्योजकासारख्या मोठ्या कंपन्या येत आहेत, येत्या काळामध्ये जे युवक बेरोजगार आहेत त्यांना स्थानिकांच्या रोजगारासाठी तुम्ही काय करणार का? नक्कीच करेल। आता 1 लाख कोटी रुपये ऑरिक सिटीसाठी DMIC साठी आलेले, माझा खारीचा वाटा म्हणून मी नक्कीच माझ्या प्रभागातील किंवा शहरातील युवकांना नक्कीच त्या संधी मिळवण्याचा 100% प्रयत्न करेल। आणि दुसरं, शहराला एक आपल्याला विघ्न लागलेलं आहे व्यसनमुक्ती नशेखोरीचं, ज्यात मुलं गांजा, चरस, बटन सारखे प्रकार करताय। मी यासाठी 100% युवक म्हणून एक प्रयत्न करेन आणि सुधारण्याचा प्रयत्न करेन। शेवटचा प्रश्न आहे, तुमच्या मतदारसंघाचे मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार? मी मनापासून त्यांचा ऋणी आहे
की त्यांनी मला भरघोस मतं दिली आणि माझ्यासारख्या लहान मुलाला, यंग मुलाला आणि सामान्य गरीब कुटुंबाला त्यांनी विश्वास दाखवला आणि सर्वात जास्त प्रभाग क्रमांक 21 मधील मला 9,151 मतं आहे आणि मी 5,000 मताच्या लीडने निवडून आलो. त्याबद्दल मी सर्व मायबाप जनतेचे मनापासून आभार मानतो. आपलं नाव सांगा. मी नंदकुमार सुरेश गवळी, प्रभाग क्रमांक 21 नगरसेवक.